LCBने आणि तसेच FDA विभागाने जी कालपासून जी रेड केलेली होती, तर ही रेड फक्त जुन्नर आंबेगावपुरती मर्यादित न राहता ही 3-4 जिल्ह्यामध्ये या दूध भेसळीचे जे नकली दूध तयार करायचं जे काय हा रॅकेट होतं त्याचे पाळेमुळे पसरलेले होते. तर काल पोलिसांनी तसेच FDA विभागाने ठिकठिकाणी छापे मारले आणि या सगळ्या रॅकेटचा केंद्रबिंदू मंचर असल्याचं याच्यामध्ये स्पष्ट झालं. त्याच्यामधला जो आरोपी आहे सुशांत बबनराव हिंगे हा मुख्य आरोपी असून त्याच्याच सगळं अंडरखाली हे रॅकेट चालवलं जायचं अशी माहिती आता समोर येते. हे जे सगळे जे काही आरोपी आहेत ते समोर तुम्ही जर पाहू शकताय की पोलीस व्हॅन आहे, त्या पोलीस व्हॅनमध्ये या ठिकाणी दिवाणी व फौजदारी न्यायालय जे घोडेगाव इथलं आहे या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. या आरोपींना न्यायालयाच्या समोर हजर करण्यात आलेलं होतं. आरोपींना हजर केल्याच्यानंतर आरोपींच्या वकिलांनी तसेच तपास अधिकारी वाघमोडे म्हणून PI आहेत मंचरचे, त्यांनी देखील त्याच्यामध्ये युक्तिवाद केला आणि 7 दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी केलेली आहे. खरं म्हणजे अक्षरशः इतका मोठा हे रॅकेट चालू होतं. ही नुसती भेसळ नव्हे तर हे थेट डुप्लिकेट नकली दूध तयार केलं जायचं. तर याच्यामध्ये इतक्या धक्कादायक माहिती कोर्टासमोर पोलिसांनी मांडल्या का त्याच्यामध्ये पहिला विषय होता की एक जो व्यक्ती आहे त्याच्याकडं 600 लिटरचं संकलन व्हायचं त्याच्या दूध डेअरीमध्ये. समजून घ्या, 600 लिटर दररोजचं संकलन व्हायचं आणि तो दूध पाठवायचा 4,000 लिटर. म्हणजे विचार करा की किती मोठ्या प्रमाणावर हे जे काय रॅकेट होतं बोगस डुप्लिकेट दूध तयार करायचं हे तुमच्या लक्षात येईल किती मोठ्या प्रमाणावर हे विष हे सर्वसामान्य जनतेच्या मुखी जात होतं. तर याच्यामध्ये मला माहिती अशी मिळाली की जवळपास 13 हे जे आरोपी आहेत तर ते हे LCBने अटक केलेली आहे त्यांना. त्याच्यामधला हा सुशांत बबनराव हिंगे, मी काहींची नावं सांगतो, काही लोकांची नावं माझ्याकडे अद्यापर्यंत आलेली नाही आहे. त्याच्यामध्ये सुशांत बबनराव हिंगे अवसरीचे आहेत मंचर, त्यांना अटक केलं आहे. संदीप लोढा हा एक व्यक्ती आहे, त्याला देखील मंचरवरून अटक करण्यात आलेली आहे. विठ्ठल जाधव नावाचा व्यक्ती त्याला शिरूरवरून अटक केली आहे. ठकसेन आरगडे पिंपळगाव खडकी तालुका आंबेगाव इथला व्यक्ती आहे, याला अटक केलेली आहे. सतीश केंजळे शिरूर याला अटक केली आहे. मनोहर ढमाले कडूस तालुका खेड, चैतन्य भोर बोरवाडी जुन्नर, प्रमोद कडू अहिल्यानगर, अजित कारंडे अहिल्यानगर, रोशन दरेकर अवसरी, तसेच अजूनही काही जुन्नरमधले काही हांडे वगैरे अशी बरीच लोकांची ही यादी आहे. ही लोकं काय करायची, आसपासच्या शेतकऱ्यांकडून दूध संकलित करायची आणि त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 600 लिटर दूध संकलित व्हायचं आणि 4,000 लिटर बोगस खोटं दूध त्याच्यामध्ये तयार करायचं. तर खरं म्हणजे पोलिसांनी ज्यावेळी ह्या लोकांची 7 दिवसाची PC मागितली तेव्हा त्या जे काही आरोपींच्या वकिलातर्फे जोरदार प्रतिवाद करण्यात आला. त्याच्यामध्ये एक आरोपी आहे भिवंडी इथला आहे आणि हा जो आरोपी आहे याचं काही पावडर आहे जी बोगस नकली दूध तयार करण्यासाठी वापरली जायची पावडर, ती ह्या ठिकाणी मंचर या ठिकाणी सप्लाय व्हायची. तर त्यांनी त्याचं असं म्हणणं आलं की आम्ही फक्त सप्लाय करतो, आम्हाला त्याचा परवाना आहे, परंतु ते दूध तयार करण्यासाठी वापरतात काय करण्यासाठी वापरतात हे आम्हाला माहीत नाही. त्यामुळं आम्हाला काय तुम्ही याच्यामध्ये MCR द्या. पोलिसांनी त्या व्यक्तीला देखील अटक केलेली आहे. तर एवढंच नव्हे तर ठिकठिकाणी दाढी सत्र सुरू आहे. एकूण 25 आरोपींची नावं आत्तापर्यंत निष्पन्न झालेली आहे. त्याच्यापैकी 13 जण अटकेत आहे. बाकीच्या आरोपींचा शोध घेतला जातो आहे. सातारा असेल, अहिल्यानगर असेल, संभाजीनगर असेल, म्हणजे अनेक जिल्ह्यामध्ये हा जो घोटाळा आहे हा जो सुरू होता थेट तुकाराम मुंडेंपर्यंत ही इन्फॉर्मेशन समजली तर सुशांत बबनराव हिंगेच्या बाबत आणि त्यानंतर सूत्र फिरली आणि पोलीस अधीक्षक असतील पुणे ग्रामीणचे संदीप गिल आणि त्यांचं सगळं LCB वगैरे तपास पथक यांनी जोरदार असा कोम्बिंग ऑपरेशन केलं आहे आणि हे केलं आहे. आता मुळात राहिला विषय की हे जे सगळं दूध व्हायचं तयार व्हायचं नकली दूध ते सप्लाय कुठं होत होतं हा खरा तर प्रश्न निर्माण झालेला आहे. तर मला तर अशी इन्फॉर्मेशन मिळते आहे की हे जुन्नर आंबेगाव इथल्या परिसरातलं हे जे दूध आहे हे नकली दूध हे इतर कोणत्याही संस्था घेत नव्हत्या आणि हे दूध मंचरजवळ एक खूप मोठी डेअरी आहे आणि त्या डेअरीमध्ये हे दूध जायचं अशी सूत्रांकडून माहिती मिळते. ते डेअरी इतकी मोठी आहे का खूप म्हणजे विचार करता येऊ शकत नाही. फक्त काय केलं आहे का ह्याच्यामध्ये जर जे पावडर किंवा काय आहे ते विकणारा आरोपी केला असेल तर जो दूध घेणार आहे डेअरी ते काय दूध खुळे नव्हते,
हे दूध खरं आहे की डुप्लिकेट आहे, खरं आहे, इतकी अत्याधुनिक साधनं त्या ठिकाणी आहे. म्हणजे ते देखील हे दूध कसं काही खरेदी करत होते. त्यामुळं हा तपास होणं गरजेचं आहे. परंतु तपासामध्ये प्राथमिक तपासात तरी संबंधित जो काय जी संबंधित डेअरी आहे जे हे नकली दूध विकत घ्यायची, त्याचं नाव मात्र पुढं आलेलं नाही. त्यामुळं आता आपल्याला बोलता येत नाही. परंतु याच्याबाबत पोलिसांनी व्यवस्थित सखोल चौकशी करणं गरजेचं आहे. आता त्याच्यामध्ये जो भिवंडीचा सप्लायर आहे, जो काहीतरी पावडर यांना सप्लाय करायचं आहे, त्याचं म्हणणं म्हणजे त्याच्या वकिलांचं म्हणणं आहे की आम्हाला लायसन आहे ते पावडर, आणि आम्ही पावडर ते वेगळ्या कामासाठी, डिटर्जंट वगैरे त्या कामासाठी आम्ही सप्लाय करतो. परंतु त्याच्यापासून दुसरं काही गैरवापर झालं तर आमचा काय दोष, आम्ही काय जबाबदार. म्हणजे असं झालं की युरिया बनवणारी कंपनी शेतीसाठी युरिया बनवते आणि ते युरियाचा काही लोक डुप्लिकेट दूध बनवण्यासाठी उपयोग करतात, गैरवापर करतात. मग तो युरिया बनवणारा दोषी कसा, असा त्या वकिलांचा युक्तिवाद होता. त्या वकिलांनी असं देखील म्हटलं की अशाच स्वरूपाच्या केसेस त्या सप्लायरवर झाल्या होत्या, परंतु हायकोर्टाने ते गुन्हे क्वॅश केले होते. तर मग जर पोलिसांनी जर असं असताना जर तो सप्लायर जो आहे त्याला जर आरोपी केला असेल, त्याला अटक केलं असेल, पण ते दूध जे नकली दूध आहे ते ज्याने खरेदी केलं, त्या बड्या दूध संस्थेने किंवा इतरही लोकांनी खरेदी केलं, त्यांच्यावर का कारवाई केली नाही, असा खरं तर प्रश्न निर्माण होतोय. तर याच्यामध्ये खूप मोठा असा भ्रष्टाचार आहे आणि हळूहळू याची पोलीस तपासामध्ये याची व्याप्ती मोठी होणार आहे. मला सांगायचं आहे का, हा जो केंद्रबिंदू आहे हा सुशांत बबनराव हिंगे, हा सगळा कुणाकडून ते पावडर घे, कुणाकडून ते काय फॅट हे होण्यासाठी, दूध घट्ट होण्यासाठी काही केमिकल असेल, लिक्विड असेल, त्याचे सगळं तो आयात वगैरे इकडून तिकडून करायचा. आणि हे जे दूध संकलित करणारे जी काही लोक आहेत, डेअरी छोटे छोटे चालक आहेत, त्यांना बोलवून त्यांना सांगायचं का आमच्याकडून हे असं घ्या, आणि तो प्रात्यक्षिक देखील दाखवायचा. हे असं हे इतके लिटर पाण्यामध्ये एवढं हे लिक्विड टाकायचं, तेवढं ते टाकायचं, अशा पद्धतीने तो शिकवत होता. आणि त्याचा आधारे हे कितीतरी वर्षापासून हा गोरखधंदा, हा विष बनवायची फॅक्टरी या सगळ्या याच्यामध्ये चालू होती. मंचरपासून स्टार्ट झाली आणि हळूहळू जवळपास अर्ध्या महाराष्ट्रामध्ये चालू आत्तापर्यंत पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. अर्ध्या महाराष्ट्रामध्ये याचे जाळं गेलेलं आहे आणि अजून तपास व्हायचा आहे. त्याच्यामध्ये अजूनही काही गोष्टी समोर येणार आहेत. तर पोलीस कशी चौकशी करतायत, काय कारवाई करतायत, याच्याकडं सगळं लक्ष लागलेलं आहे. परंतु आत्तापर्यंत ही जी कारवाई झालेली आहे तर ते इथल्या नागरिकांनी आनंद व्यक्त केलेला आहे. तर मला तर कळलं इथं एक आंबेगाव तालुक्यामधलं एक पिंपळगाव खडकी म्हणून गाव आहे, तिथं तर त्या गोठ्यामध्ये सगळं सापडलं. हे पोलिसांनी ज्यावेळी तिथं छापे मारले ह्या FDI डिपार्टमेंटनी, त्यावेळी तिथं सगळं ते दिसलं आणि त्या लोकांनी दाखवलं का असं आम्ही बनवतो, तसं बनवतो. खरं तर ते चित्र जर आपल्याकडं दुर्दैवाने नाही आहे, पण ते जर चित्र दाखवलं असतं आणि इतकं बेमालूमपणे नकली दूध बनतं आहे की तुम्ही कधीच पिशवीतलं दूध घेणार नाही, असा विषय आहे. आणि इतक्या मोठ्या जर ब्रँडेड जर डेअरीवाल्याला सप्लाय होतो आहे, तर मग याच्यामध्ये तपास होणंही गरजेचं आहे. आणि इतक्या वर्ष काय चाललं होतं. मला अजून एक मुद्दा राहिला आहे शेवटचा. सुशांत बबनराव हिंगेचं मी सांगत होतो तर त्याचे चुलते जे आहेत त्यांचं नाव विष्णू हिंगे आहे आणि ते पुणे जिल्हा जे कात्रज दूध संघ आहे त्याचे ते चेअरमन राहिलेले होते. आणि आता ते त्याचे हे पण आहेत, संचालक आहे असं मला देखील समजलं आहे. तर आणि त्यांच्याच पुतण्याने हा सगळा उपद्व्याप केलेला आहे. हा मुख्य आरोपी आहे याच्यामधला. त्यामुळं खरं तर ही सूत्रांकडून मिळालेली माहिती धक्कादायक आहे. असं जर असेल तर याच्यामध्ये पोलिसांनी अधिक तपास करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये दोन कडी आहे का, जर मग हे दूध दूध संघाला पण जात होतं का नकली दूध, ह्यांचाच जर माजी अध्यक्षांचा किंवा संचालकांचा पुतण्या हा धंदा करतोय, हे त्यांना माहीत होतं का, माहीत नव्हतं का. म्हणजे अनेक प्रश्न निर्माण होतात. आणि इतकी मोठी दूध संस्था आहे, ती डेअरी आहे मंचरची, ती कशी काय हे नकली दूध घेत होती, त्यांना समजत नव्हतं का हे नकली आहे का ओरिजिनल आहे. हे खरं तर शोधाचे बाब आहे. पोलीस याच्यामध्ये कसा तपास करतायत, कारण की 7 दिवसाची पोलीस कस्टडी न्यायालयामध्ये मागितलेली आहे. आता न्यायालय त्यावर निकाल देतं आहे आणि नंतर आपल्याला थोड्या वेळामध्ये समजेल. कारण की मी जवळपास इथं दीड तास झाला असेल का या ठिकाणी पोलीस वगैरे सगळे थांबलेले आहेत. ते आरोपी इथं आहे आणि त्याच्यावर जोरदार युक्तिवाद झालेला आहे. थोड्या वेळामध्ये आपल्याला समजेल की किती दिवसाची PC देत आहेत आणि यानंतर ही व्याप्ती किती मोठी महाराष्ट्राभर पसरते काय, आणि याच्यामधले जे बडे मासे आहेत ते याच्यामध्ये नक्की सापडतील काय, कारण की याच्यामध्ये प्रचंड मोठा दबाव देखील येण्याची शक्यता आहे. आपली विनंती आहे पोलीस प्रशासनाला, जर तुम्ही जो सप्लायर आहे त्याला अटक करून दाखवता, मग जो दूध विकत घेते एवढी मोठी संस्था
कंपनी ती कशी काय घेऊ शकते, तर त्याच्यावर देखील योग्य त्या पद्धतीने तपास करून योग्य ती कारवाई होणं गरजेचं आहे. तर पाहत राहा शिवाय न्यूज, गोडेगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे.